समोर असलेल्या सद्भक्त मंडळींना थोडी विनंती आहे की थोडा वेळ आपण या ठिकाणी बसावं, कारण ज्ञान श्रवण जे आहे पायामध्ये आपल्या चपला नसाव्यात ही महत्वाची बाब आहे आणि थोडा वेळ आपल्याला बसायचं आहे. आपण बसून शांत चित्ताने बाबांचे विचार ऐकून घ्यायचे. दंडवत. जया वंदने विघ्न बाधा न बाधे, जया चिंतने साधका वेद साधे, प्रसादा तया वासनिका सुगोत्रा, नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्रा, नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्रा, सर्वज्ञ श्री. माझ्या लक्षात आलं, एक मिनिट दादा, कारण रासनाच्या वेळेस मी भाषणाला उभा राहिलो, कारण आता घड्याळी तसंही बघितलं आपण तर 2 झाले, म्हणून तुमचं सगळ्यांचं लक्ष हे स्वयंपाकघरात आहे हे मात्र निश्चित. पुन्हा एकदा आपण पंचाळेश्वरला आताही ज्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू आहे, कारण पंचाळेश्वरला आत्मतीर्थाच्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचं भोजन झालेलं आहे आणि गुंफेमध्ये आता त्यांची वामकुक्षी चालू आहे. आता एवढ्या जोरात आपल्याला श्री दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार करायचा आहे, तो पंचाळेश्वरेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि श्री दत्तात्रय प्रभूंनाही वाटलं पाहिजे की काय भक्त आहेत धुळ्यातले. इतक्या जोरात इथेही माझी झोप मोड झालेली आहे आणि दत्तात्रय प्रभूंचं लक्ष नकळत तुमच्याकडे यावं यासाठी फक्त एक जय जयकार आपण करूया. श्री दत्तात्रय. 50% आला तुम्ही. नाही, माझ्या लक्षात आलं, इकडच्यांनी जय जयकार केलाच नाही, कारण यांच्या पदरी काहीच नाही. कृष्णराज बाबापासून सगळे उठले महिलावरच. अरे पुरुषाचं काहीच नाही का? समानता सांगितलेली आहे आमच्या स्वामींनी, समानता सांगितलेली आहे. तुमचंही योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि यांचंही योगदान पंथात अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणून ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला हा सगळा योग घडून आला अशा सर्वज्ञांचा एक जय जयकार आपण सगळे मिळून करू. सर्वज्ञ श्री. मंदिराचा 35वा वर्धापन दिन आणि त्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभा, ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झालं असे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय शिक्रापूर निवासी आदरणीय श्री बाबा, ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न झालं असे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय. आपण ऐकलं की अनेक मंदिराचं निर्माण ज्यांनी केलेलं आहे असे माझे सन्मित्र परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय फलटण निवासी आदरणीय श्री बाबा, ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुन्हा दीपच प्रज्वलन झालेलं आहे असे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर आमना, गोपचोंडी आणि गाझियाबाद या मंदिरांचे संचालक आदरणीय श्री जामोदेकर बाबाजी, आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे, ज्यांना आचार्य श्री सातारकर गादीवर विराजमान करण्यात आलेलं आहे असे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय आचार्य श्री सातारा निवासी बाबाजी, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय पंडित बाबाजी, श्री चक्रधर दीनदर्शिकेचे संपादक आदरणीय श्री ऋषिराज दादाजी भोजने, अनेक महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशक
परमपूज्य परमादरणीय सद्यय महंत श्री राजधर बाबाजी विद्वांस, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय महाले सर, ज्यांनी परिषदेच्या अधिवेशनाची माहिती तुम्हा सगळ्यांना दिली, असे परमपूज्य परमादरणीय सद्यय महंत श्री जायराज बाबाजी, आदरणीय श्री सुरेश भाऊजी डोळसे, आदरणीय श्री खामकर साहेब, आदरणीय आमचे श्री भाजीपाले साहेब, आदरणीय श्री गंगाधर जी गोंधुळे आणि उपस्थित असलेली सर्व आदरणीय मान्यवर, उपस्थित असलेली सर्व आदरणीय संत महंत तपस्विनी आणि सश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, मंदिराचा 35वा वर्धापन दिन आज आपण साजरा करतो आहोत. परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय उपाध्याय आचार्य श्री बाबांनी, या मंदिराचे जे संचालक आहे त्या बाबांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून वास्तविकता खऱ्या अर्थानं आपल्या समोर मांडलेली आहे. ती वास्तविकताच आहे. त्या वास्तविकतेची गरज यासाठी होती, यासाठी मंदिराची खऱ्या अर्थानं निर्मिती झाली की ज्या वेळेस या मंदिराचं काम सुरू होतं, काम ज्या वेळेस चालू होतं त्यावेळेस या ठिकाणी विटा पडलेल्या होत्या, या ठिकाणी लोखंड पडलेलं होतं, या ठिकाणी सिमेंट पडलेलं होतं, या ठिकाणी वाळू पडलेली होती, या ठिकाणी खडी पडलेली होती. रस्त्याने जाणारा येणारा त्या सगळ्या साहित्याकडे बघत होता आणि पटकन म्हणत होता, या मंदिराच्या विटा, हे मंदिराचं लोखंड, हे मंदिराचं सिमेंट, हे मंदिराची वाळू. म्हणजे विटीतलं वीट पण गेलं, मंदिर पण आलं, लोखंडातलं लोखंड पण गेलं, मंदिर पण आलं. म्हणजे जड असलेल्या वस्तू मंदिराच्या संपर्कात आल्याबरोबर त्यांचं नाव बदलून जातं. आपण तर चेतन आहोत, चालते आहोत, बोलते आहोत. आपण मंदिराच्या संपर्कात आलं की आपलं जीवन बदलून जातं. हीच खरी मंदिराची वास्तविकता आहे. यासाठी खऱ्या अर्थानं मंदिराकडे आपल्याला यावं लागतं, श्रद्धेनं तिथं आपल्याला नतमस्तक व्हावं लागतं. अनन्य गतीनं खऱ्या अर्थानं आपल्याला शरण त्या ठिकाणी आपल्याला करावी लागते. शरण माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निरोपण करत असताना सर्व धर्माण परित्यज्य मामेकम शरणं व्रज, शरण शब्दाचं सामर्थ्य, शरण शब्दाची ताकद, त्याच्यातून मिळणारी ऊर्जा ही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्यावेळेस समजावून सांगितली. बस हाच शब्द कलियुगामध्ये आमचे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सालबर्डीच्या त्या डोंगरात एका सशाला वय देत असताना येत शरण आलिया काही मरण असे. बघा ना, प्रसंग लक्षात घ्या तुम्ही. आता तुमच्या लक्षात येईल कुरुक्षेत्राच्या मैदानावर ज्यावेळेस भगवंताने शरण शब्द उच्चारला त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तिकडे कौरवांची सेना उभी आहे, इकडे पांडवांची सेना उभी आहे, मधात भगवान श्रीकृष्णाचा रथ आहे आणि सगळ्यांच्या हातात बाण आहेत. या सगळ्या स्थितीत अर्जुनाला शरण समजावून सांगणारे आमचे भगवान श्रीकृष्ण आणि सालबर्डीच्या डोंगरात स्वामी बसलेले आहे. एक सुडा कटी प्रदेशी, एक सुडा श्रीमुकुटी अशी स्वामींची श्रीमूर्ती आहे. स्वामी बसलेले आहेत, स्वामींसमोर पारधी उभे आहेत, त्यांच्याही हातात बाण आहेत. तिथेही गडबड होणार आहे आणि इथेही गडबड होणारच आहे. अशा वेळेस या प्रसंगातून खऱ्या अर्थानं आम्हाला काय सांगितलेलं आहे की हे मानवा,
तुझं हे शरीर आहे ते एक म्याण आहे आणि या म्याणीमध्ये राग द्वेष काम क्रोध मदमत्सराचे बाण भरलेले आहेत. ते बाण जोपर्यंत तू काढून टाकत नाही तोपर्यंत तुझी अनन्य गतीची शरण होऊ शकत नाही. आणि मग त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आम्हाला इथं नतमस्तक होता आलं पाहिजे. मंदिर त्यासाठी आहे. इथे आपण आलात दर्शनाला, संख्येनं आलात आणि मग आमच्या संसारिक गोष्टीत जर सुरू असतील, तुमच्या घरी काय भाजी केली याचाच विचार जर मंदिराच्या सभागृहात चालू असेल तर जीवनात त्याचा उपयोग होऊ शकणार नाही. आणि आमच्या शरीररूपी लोखंडाला कधीचित असलेल्या ज्ञानरूपी परिसाचा स्पर्श होऊ शकत नाही. आणि म्हणून तिथं नतमस्तक होणं अत्यंत गरजेचं आहे. समर्पित भावानं खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. समर्पित भाव तुमचा या ठिकाणी समर्पित करावा लागणार आहे. मी नेहमी माझ्या प्रवचनातून सांगत असतो, नेहमी सांगतो की मंडळी 2000 लिटर दुधाने अभिषेक केल्यापेक्षा लक्षात घ्या, अभिषेक करू नका असं मला अजिबात म्हणायचं नाही. फक्त भाव समजून घ्या. 2000 लिटर दुधाने अभिषेक केल्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातल्या देवाऱ्या समोर बसा, त्या देवपूजी समोर बसा, मंदिरात आले का या मूर्ती समोर बसा. बसलात तुम्ही आता की डोळे मिटा, डोळे मिटले की हात जोडा आणि हात जोडल्यानंतर आता आठवा आता तुम्ही कितीकांचं मन दुखवलं, कितीकांना तुम्ही वाईट बोलले, कितीकांना तुम्ही फसवलं, कितीकांना तुम्ही लुबाडलं. आठवत चला. आठवता तुमच्या हृदयाला पीळ बसेल. पीळ बसला की टचकन 2 थेंब घरातल्या देवपूजी समोर गळतील, मंदिरातल्या त्या मूर्ती समोर गळतील. तुमच्या जीवनातला तो सर्वश्रेष्ठ अभिषेक असेल. यापेक्षा दुसरा तिसरा अभिषेक असू शकत नाही. या पद्धतीनं तुम्हाला अनन्य गतीची शरण खऱ्या अर्थानं परमेश्वराशी झाली पाहिजे. या पद्धतीनं खऱ्या अर्थानं तुम्हाला नतमस्तक होता आलं पाहिजे. या पद्धतीनं खऱ्या अर्थानं तुम्हाला परमेश्वराशी जुळता आलं पाहिजे. जे भांडारेकरांनी केलं, तुमच्यासाठी सांगतो, स्त्रियांवरच बोललेत सगळे. मी भंडारेकरांचा संबंध देऊन बोलतो की बघा ना, मरतानाही माणसाला मागता आलं पाहिजे. आम्हाला मागताच येत नाही. आम्ही तर गाडी गोडी बंगला हे सगळं काही मिळावं याच्याचसाठी देवाला नुसते विडे ठेवत असतो, प्रार्थना करत असतो. बरं तेही जाऊ द्या हो, नाही मिळालं, शेजारच्यानं का एखाद्यानं गाडी घेतली की आमच्या मनात खलखल सुरू होते. कधी रोडवर जातो, कधी ऍक्सिडेंट होतो. घेणं देणं आमचं काहीच राहत नाही, पण विचार आमचे कुणीकडे जातात. हे सगळे विचार स्थिर होण्यासाठी खऱ्या अर्थानं मंदिर अत्यंत महत्वाचं आहे. इथे तुम्हाला येता आलं पाहिजे. कार्यक्रमाच्या निमित्तानं तर गर्दी फुल दिसते, भरपूर लोक येतात. मंदिरात फार मोठे मोठे बाबा मंदिर बांधतात. आता तिथे स्थान आहेत, वर्षभर लोक येत राहतात. काही गावामध्ये मांडलिक मंदिर आहेत. वार्षिक कार्यक्रम असला की लोक फक्त तिथं असतात आणि तो कार्यक्रम संपला की तोच देव भक्ताची रोज वाट पाहत असतो. अशी परिस्थिती सुद्धा खऱ्या अर्थानं आम्हीच निर्माण करून ठेवलेली आहे. याला अनन्य गतीची शरण म्हणता येणार नाही. रोज आपल्याला मंदिरात जाता आलं पाहिजे, त्या मूर्तीशी बोलता आलं पाहिजे. बोलता बोलता डोळ्यातले 2 थेंब त्या मूर्तीसमोर आम्हाला गाळता आले पाहिजे. आमच्या मनातलं त्या देवाला सांगता आलं पाहिजे. मनाची भाषा जाणतो तो, मनाची भाषा. आणि म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या परमेश्वराची संवाद साधता आला पाहिजे. 16 वर्ष परमेश्वराचं सन्निधान असताना आमच्या भंडारेकरांनी आपली पाठ आमच्या स्वामींना दिसू दिली नाही. मागील फांकी पानं उघडले, उघडच्या क्षणी लक्षात आलं की नाही, बस ज्याच्या मागे जायचं तो सापडलेला आहे. आणि त्याच क्षणाला भंडारेकर सोबत निघालेले आहेत.
आपल्याला अंतकाळही भांडारेकरांचा लक्षात येतो ज्या वेळेस स्वामी म्हणतात, भट्टो काळवंचना करू. किती सुंदर प्रसंग आहे. हो, डोका आहे सर्वज्ञांच्या आमच्या स्वामींच्या मांडीवर. आज बापाला मुलाची मांडी मिळते की नाही काही सांगता येत नाही. मिळू शकणारही नाही या महाराष्ट्रात. संतांचा महाराष्ट्र आहे, परमेश्वरांनी स्पर्श केलेला महाराष्ट्र आहे, तरी या महाराष्ट्राला वृद्धाश्रम नावाचा एक कलंक याच महाराष्ट्राला लागलेला आहे. तो दूर कधी करणार आपण? याही विचारानं खऱ्या अर्थानं आपल्याला पावलं टाकावे लागतील. आणि म्हणून ज्या वेळेस भांडारेकरांचं ते डोकं स्वामींच्या मांडीवर आहे, स्वामी बघायला लागलेले आहेत. भांडारेकर स्वामींच्या त्या नेत्राकडे बघतात. देवा बघू दे, बघू दे, आता तुझं रूप न्याळू दे. आज तुझ्यातही तुझ्याही रूपात अत्यंत प्रकाश दिसतो रे देवा. 32 लक्षणावरचा प्रकाश आज मला दिसतोय. आणि म्हणून स्वामींच्या त्या रूपाकडे बघायला लागलेले आहे. बघता बघता स्वामींना वाटलं भांडारेकर प्रश्न करतील, पण नाही, प्रश्न करणाऱ्यातले नाहीये. भांडारेकर तर प्रश्न सोडवणाऱ्यातले होते, प्रश्न निर्माण करणाऱ्यातले नव्हते. हे मात्र तिथं नक्की आपल्या लक्षात येतं. आणि मग ज्या वेळेस ते बघायला लागलेले आहेत, स्वामी बघतायत आणि बघता बघता आता स्वामी बोलायला लागले. हट्टी आहे, काहीच नाही वागणारा. आणि म्हणून पटकन स्वामी अत्यंत महत्वाचा प्रश्न करतात, जो हृदयाला भिडेल. हो, असा प्रश्न आम्हाला जर केला तर आम्ही म्हणू, हो देवा थांबतो ना, अजून 100 वर्ष जगू द्या ना. भंडारेकरांना इतका महत्वाचा प्रश्न आमच्या स्वामींनी केला. भट्टो काळवंचना करू, आयुष्य वाढून देऊ का? हो, वाढून देऊ शकतो आम्ही. हो, पटकन नाही म्हटले. हो, वाढून द्या ना देवा. बरं झालं तुम्ही वाढून देता, अजून सेवा दास्य करता येईल. नाही, प्रतिप्रश्न करता आला पाहिजे. त्या प्रश्नावर, स्वामींच्या प्रश्नावर प्रश्न केला. हे भगवंता, तू आयुष्य वाढून देऊ शकतोस, ओळखलेला आहे, परिपूर्ण ओळखलेला आहे मी तुला. तू आयुष्य वाढून दिल्यानंतरही एक दिवस अटळ आहे, मृत्यू येणार आहे. त्यावेळेस तुझी ही पुन्हा मांडी मिळेल का? आणि स्वामी नकारार्थी मान स्वामींची झाली. आणि त्याच ठिकाणी भगवंता, लय फार सौभाग्य आहे रे. कुठलं कर्म कुठल्या जीवनातलं माझ्या फळाला आलेला आहे भगवंता. अरे देवा, अरे तुझं रूप घेत मला अखेरचा श्वास माझा निघतो आहे. अजून काय पाहिजे? हो, ज्याच्यासाठी 28 माझा होता तोच परिपूर्ण खऱ्या अर्थानं तुम्ही केलेला आहे भगवंता. आणि त्या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास सोडलेला आहे. मंडळी लक्षात घ्या, श्वास पर नाम जपो, वृथा श्वास मत खोए, क्या जाने इस श्वास का आवन होए न होए. हो, श्वास तुम्ही घेतलेला श्वास सोडता आला नाही तरी माणूस मरतो, आणि श्वास घेता आला नाही तरी माणूस मरतो. घेणे आणि सोडणे याच्या आतलं जे जीवन आहे ते जीवन खऱ्या अर्थानं नामस्मरणाच्या माध्यमातून, चिंतनाच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थानं शिकता आलं पाहिजे. हे भांडारेकरांकडून आम्हाला खऱ्या अर्थानं ते घेता आलं पाहिजे, आत्मसात आम्हाला खऱ्या अर्थानं ते करता आलं पाहिजे. आज या ठिकाणी संन्यास दीक्षाविधी समारंभ संपन्न झाला. 56 आहे की त्याच्या बाहेरचा आहे हा विषय मी तिकडे करणार नाही. सुरेश डोळसे करतात कधी कधी तो विषय, त्यांच्या मोबाईलहून तो चालत असतो. आज आईंनी संन्यास घेतला हे महत्वाचं झालं. सर्व संघाचा परित्याग करून त्या अनुसरल्यात. मला लक्षात येत नव्हतं, 3 जण दंडोत करायला आले. बाबा तर एकच सांगत होते, म्हटलं तिघी संन्यास घेतात का काय. पण हे लक्षात आलं, आईच्या मागे लेक जाते, सून जाते की नाही हे मला नाही सांगता येणार, पण भविष्यात या गोष्टी घडू शकतात. तळमळ आपल्यालाही खरी असली पाहिजे. हे सगळंच आहे, घरदार आहे, मकान आहे, गाडी आहे,
बंगला म्हणजे जीवन नाही. हे कोरोनाने समजून सांगितलं. कुणी कुणाचं नाही, पाहायलाही येत नाही, नाही तर नाही खांद्यावर जावं. 60 फेरा मारतो आपण, जन्मोजन्मी हाच मिळावा, पण याच जन्मी तो पोचू शकत नाही. पुढच्या जन्माचं काय हो, काही खरं नाही. कोरोनानं आम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या बिकट परिस्थितीत जो आमच्या सोबत आहे, दिसत नाही पण अखंड आपल्या भक्ताची चिंता वाहतो, पाठीशी उभा राहतो, तो साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू. त्याच्या नामस्मरणानं खऱ्या अर्थानं या कोरोना काळातही अत्यंत किमया झाली. रमेश अण्णा मुळे या ठिकाणी नाहीत.